वांद्र्यानंतर वरळीमध्ये भाजप आणि ठाकरे सेनेत कामगार युनियनवरून राडा। सेंट रेजिस हॉटेलमध्ये पोलिसांकडून कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न। हॉटेलमध्ये नियमबाह्य पद्धतीने संघटना नोंद झाल्याचाही आरोप। इंडिगोनं फ्लाइट्स रद्द केल्यानंतर इतर विमान कंपन्यांनी मनमानी सुरू केली। दरम्यान मुंबई ते पुणे प्रवासासाठी तब्बल 61,000 रुपयांचा प्रवाशांवर भूर्दंड। मुंबईहून थायलंडसाठी 15 ते 30,000 रुपये भाडं असताना प्रवाशांची लूट सुरू। प्रवाशांच्या गैरसोयीबाबत इंडिगोनं माफी मागितली। उड्डाणाच्या पर्यायासह प्रवाशांच्या खाण्याची आणि राहण्याची व्यवस्था करण्याचेही आश्वासन। विमानतळांवर मात्र प्रवाशांचा प्रचंड गोंधळ। तक्रारी मागे घेणार नाही, मी प्रश्न उपस्थित केले आहेत, उत्तर देण्यासंदर्भात रवींद्र चव्हाणांनी ठरवावं। निलेश राणेंची प्रतिक्रिया। निवडणुकीनंतर सगळं विसरायचं असतं। कणकवली नगर परिषदेतील शिवसेना आणि भाजप वादावर रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया। तर निलेश राणेंच्या स्टिंग ऑपरेशनचा वाद मिटणार का, याकडे आता लक्ष। अमित शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, फडणवीस केवळ रबर स्टॅम्प म्हणून काम करतात। हर्षवर्धन सपकाळांची फडणवीसांवर टीका। तर फडणवीसांचा पुन्हा दरिंदा, जल्लाद आणि गजनी असा उल्लेख। रशिया कोणत्याही दबावाशिवाय भारताला तेल निर्यात करत राहणार। ट्रम्प यांचा विरोध झुगारत व्लादिमीर पुतीन यांची ग्वाही। तर मोदींसोबत व्यापार, संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाच्या करारांवरही चर्चा। झाडांना हात लावू देणार नाही, कुंभमेळा नाही झाला तरी चालेल, ही शिवसेनेची भूमिका विक्षिप्त। गिरीश महाजनांची मित्रपक्षावरच टीका। राजकीय पोळी भाजणारे तोंडघशी पडतील, महाजनांची प्रतिक्रिया। शीतल तेजवानीच्या पिंपरीतल्या माहेरच्या घरी पुणे पोलिसांकडून झाडाझडती। महत्त्वाची कागदपत्र आणि 300 कोटींपैकी काही रक्कम हस्तगत करण्यासाठी कारवाई। कोरेगाव पार्कमधल्या घरी सुद्धा झडती। गडहिंग्लजमधील सांबरे गावात 100हून अधिक नागरिकांना विषबाधा। दत्त जयंतीच्या महाप्रसादामधून विषबाधा झाल्याची माहिती। नागरिकांवर उपचार सुरू, लहान मुलं आणि महिलांचाही समावेश। सी वोटरच्या सर्व्हेत सरकारची कामगिरी कशी? फडणवीस सरकारवर जनता खुश आहे का? सी वोटरच्या सर्व्हेत लोकांचा कल काय? पहा आज रात्री 9 वाजता मूड ऑफ महाराष्ट्र।